वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गणेशा प्रथमेशा नमः गणेशा हे प्रथमेशा
श्री जाकाई देवीच्या वार्षिक उत्सवानिमित्त श्री जाकादेवी नवतरुण नाट्य मंडळ निवसर आग्रेवाडी सविनय सादर करीत आहोत कौटुंबिक जिव्हाळ्याचं हृदयस्पर्शी नाटक माझ्या मना माझ्या मना बोल बाबू तू मला बोलावला मी आपल्या हुकमाचा गुलाम आहे. तुझ्या त्या नाटकाचा चांगलाच परिणाम झाला तुझ्यावर. नाटक ना नाटक तमाशा तमाशा. हा बाबा ते तमाशा त्यातून पहिला बाहेर आहे. आणि मला सांग मला नाटक काय झाला हो केव्हा झालाय बघा. बरं ठीक आहे चल मी आलो. ओके या. पण काय हो धर्मी जाऊनचा काय पत्ता हो रात्रभर घरात नाही निदान फोन करून तरी सांगायचं नाही का. अरे कुठे जातो तेच सांगून जात नाही. फोन करून तरी काय सांगणार. काय झालंय त्याला काहीच कळत नाही. जाऊ दे तू जा तुझ्या कामाला. बरोबर हे बाबा आलं धर्मेश बाबू. तुझं काम करण्यात चल. ऐकायला नाही आलं का तुला. केशव तू जा तुझ्या कामाला. बरोबर भैया अरे असं का वाटतोयस तू. प्रश्न मी तुला विचारायचे तू मला नाही का वयाने लहान आहे म्हणून. अगदी वयानेच नाही तर अकलेने सुद्धा. त्यामुळे तुझ्याकडे दिवस माझ्यासमोर पाजणं बंद कर. इच्छाही नाहीये माझी पण तू कसाही वागतोस. अरे रात्रभर बाहेर असतोस कुठे जातोस हे देखील सांगून जात नाही. अरे याचा बाईला किती त्रास होत असेल त्याचा कधी विचार केलास का रे तू. तो त्याचा प्रॉब्लेम आहे. मी सांगतो माझी काळजी करा वाट वाजवायचा म्हणून. तू नाही रे सांगत पण न सांगता कसतो तो बाई तुला कळत नाही हे त्याचा दुर्दैव तुझा नाही. मी कळलो का कधी कुणाला नाही ना. मग छानपणा करत जाऊ नको माझ्यासमोर. मला काही महत्वाचं बोलायचंय. वेळ नाहीये माझ्याकडे. अरे वेळ माझ्याकडे नाही म्हणून आपण वेळ बोलायचं नाही का. हे बघ एक मिनिट. अरे बुवा हा बाई तू कॉलेज होता आहेस का. हो बाई काहीच करतो. ओके चा ये धर्मेश हे बस इथे उभा राहूनही ऐकू शकतो मी. हे बघ अरे डोक्याला तिरस्कार जरा बाजूला ठेवशील तर माझं म्हणणं लवकर लक्षात येईल तुझ्या. हे बघ पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी ऐकवणार अशी. मी फक्त कालच्या गोष्टीवर बोलणार आहे आणि तू फक्त ऐकणार आहेस. नाही मला तुझे प्रश्न ऐकायचे नाही मला तुला उत्तर द्यायचे. अरे प्रश्न तर मी तुला विचारणारच नाही कारण मला माहितीये काल तू खोटं होतास आणि काय करत होतास. अरे काल रात्रीपासून सकाळी पहाटे 4 वाजेपर्यंत बारमध्ये होतास आणि तिथून रोहितच्या घरी. तुला कसं कळालं. अरे बारमध्ये काय धिंगाणा घातलास ना तो सुद्धा माहितीये मला. अरे बार बंद करण्याची वेळ आली म्हणून त्यांनी तुम्हाला समज दिली तर त्यांना तुम्ही धमकावायला लागलात. झालंय तुझं. नाही महत्वाचा मुद्दा अजून बाकी आहे. अरे तुमच्यावर पोलीस कंप्लेंट झाली होती पण या घराचं सुदैव म्हणा होतं. सब इन्स्पेक्टर माझ्या मित्राचा भाऊच निघाला म्हणून बरं मला रात्रीच कळलं. नाहीतर काय आता मी लॉकअप मध्ये असतो असंच ना. अरे यामध्ये आमच्या फार मोठी मेहरबानी केली असं वाटत असेल तुला.
नाही भाई नाही, ते तू तुझाच अर्थ पाहिला. अरे आज आम्ही लोकांमध्ये असतो काय, जाऊ नये म्हणून प्रयत्न करतोच काय, फायदा तुझाच रे भाई. आपला भाऊ किती नालायक आहे हे कसं अगदी रंगून सांगता आला असेल. आणि या नालायक भावाला वाचवणारा मोठा भाऊ त्यांच्या नजरेत मान झाला असेल. अगदी आरामात पाहिलं तरी चालेल. मीच मेसेज केलाय. अरे काल पेलेला दारूचं बिल भरण्याची पण मत सुद्धा नव्हती आणि तेच 9,000चं बिल मी ऑनलाईन पे केलंय. आणि हा पण माझा फायदा नाही का? कुणी सांगितलं होतं तुला? प्रॉब्लेम मी क्रिएट करतो तर मी सॉल्व्ह करू शकतो. यू अंडरस्टँड? हे बघ, आधी स्वतःला मॅनेज करायला प्रॉब्लेम तर दुसरी गोष्ट आहे. आणि शेवटचं, काल तुझ्या बरोबर प्याला 7 जण होते, पण येणाऱ्या काळात हे 7 जण किती साथ देतील हे तुला आता कळणार नाही. बोलली नाही तोपर्यंत जेवढं पाठ झालंय तेवढं करून बघू. सर्वात आधी राजकुमार महाराजांना त्यांनी नमस्कार असो. महाराज नाही, आशीर्वाद असो. महाराज एवढ्या ताटाटा तुम्ही बोलायचे कारण राजकुमारच्या चरणी प्रणाम असो. आशीर्वाद असो. महाराज आपल्याला या राजकीयता सत्तावर असावी. माझ्या पायापुढे फोन केला. बरोबर तुम्ही येत घुसला होता ना तेव्हा. महाराज तुम्ही कोणतीच चिंता करू नये. आम्ही आता राज्यकारभार सांभाळण्याचे मोठे झालो आहोत. तुम्ही आता विश्रांती घ्यावी. महाराज गेले विश्रांतीला. आता हवालदार हा महाराजांचा सिंहासन. चला साफसफाई तर सगळी झाली. आता महाराज येण्याची वेळ झाली. पण हा माझा जोडीदार साला अजून कसा मिळाला काय माहिती. हा सालाचा नेहमीच असा असतो. येऊ दे दाखवतो. आता इकडून जोडीदार आला असा समजला. बघा हा काय मी केव्हा चालू आहे आणि काय रे शिवा का देतो रे? तुम्हाला नाही हो त्याचा काय माहितीये. पुन्हा चला. आता जे काय माझा चालला होता ना त्याच्याबद्दल बोलताय. बरं बरं बोल बोल. आमच्या गावाला तमाशा असतो. नमान असतो. आजच्या काय करतात समाजला काय करतात समजलं नाही जन्माजन्म आजच्या काय तसा ना समजला नाहीतर मी स्पष्ट बोलायचा. नाहीतर माझा डोसका फिरतो. काय ठीक आहे बाबा या पुढे विचारत जाईल. पण पुढा आत्ताच विचारा ना. पुढे कशाला? अरे केशव तू एवढं चिडतो कशाला? मी चिडतो म्हणजे आमच्यासारख्या कलाकारांना इज्जतच नाही. अरे तुला कोण म्हणाला बोलू नकोस म्हणून. अरे तू बिंदास बोलू शकतोस का? तुम्ही सांगता म्हणून. अरे तुझा प्रॉब्लेम तरी काय आहे यार. अरे काही बोलतोयस तू. मी काय पण बोलतो म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे काय? अरे काय बोलू रे मी तुला. बोला ना काय पण बोला. बोलायला लाजायचा नाही. तुझ्याशी नंतर बोलतो. ओके भुवन कुठे आहेत?
करायची ती करा. मारा गरीबाच्या पोटावर लाथा मारा. मामा पाठवता त्यांना. काय माणूस आहे या. अरे आकाश, तू केव्हा आलास? अरे आत्ताच. अरे केशव महाराजांबरोबर तमाशाची तालीम चालू होती. अच्छा, म्हणजे तुलाही तमाशा माहित आहे तर. अरे नाही रे, विचित्र माणूस आहे यार. काही बोलला तरी अर्थ वेगळाच करणार. तुझी चांगलीच फिरकी घेतली म्हणजे अरे तो रेसलच्या मूड मध्ये असता ते असंच वेगळं काही गडबडबडत असतो. असं आहे का? आणि विचारलं की म्हणणार ऍक्टिंग जमते आहे का? हा असं आहे का? या पुढे त्याची टीचर केलं ना. अरे त्या भानगडीही करू नकोस का? अरे ऐकणार नाही तो तुला. ते पाहू नंतर. महेश गाणं तयार हो. ओके आलो. अरे आकाश, तू कामिनीच्या नोट्स घेतलास का रे? अरे हो, सगळ्यात आधी आठवणीने घेतलंय. अरे ऐकून कोण घेते तुझं? आपल्याकडे काय पर्याय तरी असतो का? अरे बोलूच देणार नाही ते आपल्याला. पण मनाने निर्मळ आहे हा. अरे असं सगळ्यांचं मत आहे. अरे हो, मी कुठे काय म्हणालो. पण तुझ्या आत्म्यातच सगळं आलं आहे ना. अरे भुवन, हा बाई ऑफिसला निघावते. तुम्हाला ड्रॉप करू का? नको बाई, महेश तयारच होतो. आम्ही जाऊ. अरे आकाश, काय कसं आहे? खूप छान चाललंय बाई. तुझा पण बाईस का? हो हो. ओके बाय. बाय बाई. बाय बाई. सावकाश जा. अरे हा महेश काय करतोय अजून? महेश, ए महेश, अरे चल, बाई गेला सुद्धा ऑफिसला. आकाश, अरे बरंच ना बाई. अरे हो, आत्ताच गेला. ओ शिट, आलो हा. अरे हा असं तो परत गेला. अरे बाईला भेटल्याशिवाय निघणारच नाही तो. भगवान मानतो तो बाईला. तू पण तुझ्या बाईवर खूप प्रेम करतोस ना. हो, मी तर त्याच्यावर प्रेम करतोच, पण त्याचाही खूप जीव आहे आमच्यावर. पण भाईच्या आयुष्यात मात्र दुःख नाही. समजलं नाही मी. काय नाही, चल आपण निघूया. काय झालं भुवन? काही प्रॉब्लेम आहे का? बाईचं लग्न झालं असतं तर सगळ्यात जास्त आनंद मला झाला असता. अरे पण काम करत नाही तू लग्न. तन्वी दादाच्या आयुष्यात आल्यापासून तो खूप खुश असायचा. घरात आमच्याशी इतकी मस्ती करायचा की तो मला माझा मोठा भाऊ नाही तर जणू मित्रच आहे असं वाटायचं. असं कितीतरी दिवस चाललं. तन्वीने इथे येणं, आम्हाला जेवण करून घालणं, आमची काळजी घेणं अगदी नित्याचंच झालं होतं. पण हे तिच्या भावाला मान्य नव्हतं. म्हणून तो एक दिवस घरी आला. आणि पुढे मनाला मोहित करणारं वातावरण असं आहे. आपण त्या वातावरणात अगदी सगळं तेव्हाच अशा वातावरणात पण जेव्हा मन एकदम हेच वातावरण त्याच्या एकमेकांचं साक्षीदार बनतं. मला कधी एकटं पडू देणार नाही त्याची मला पूर्ण खात्री आहे. आणि माझं म्हणशील ना तर तुझ्याशिवाय मी सुद्धा राहू शकत नाही. काही कल्पना नाही बुवा. काय म्हणते? बसली किती?
कधी कधी ना छान बोलतेस हं तू. ए कधी कधी म्हणजे नाही म्हणजे नेहमी छान बोलतेस. पण असं काही बोलायला लागलीस ना की पुन्हा प्रेमात पडावं वाटतं. कुणाच्या बरं छान छान कोण बोलतं कसली मी आणि तुझ्यापेक्षा छान कोण बोलतं. माझ्या मैत्रिणी म्हणजे विक्रम तू सॉरी 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 मस्ती केली का. हे बघ तुम्ही समजा आपल्यात वाद झाले तर आपण वेगळे असं कधी मनात सुद्धा आलं नव्हतं. अरे तुला माझ्यापासून वेगळं करायचं तेव्हापासून आत्मा वेगळा करायचा. तुझ्याशिवाय एक क्षण सुद्धा राहू शकत नाही मी. आणि मी काही कल्पना नाही बुवा. काय. अरे मस्ती केली मी. अच्छा मस्ती करतेस तू. का मस्ती फक्त तुलाच करता येते का रे. अरे वेगळ्या तू तर माझ्यावरून जीव वळवून टाकलाय. मग तू तरी माझ्याशिवाय कसा राहू शकतो. आयुष्यात पहिल्यांदाच काहीतरी मनासारखं घडलंय. तुझ्या रूपात मला सगळं काही मिळालं. हे सगळं काही मिळालं तुला. हो अगदी सगळं. मला हवा मिळाला तुझ्यासारखा जोडीदार. माझ्या स्वप्नातलं हे घर. ए विक्रम या घराला ना मी माझ्या हाताने सजवे आणि ना या किचन मध्ये प्रवेश करता प्रसन्न वाटेल इतकं ते मी सुंदर ठेवे. हा हा माझा बेडरूम. हे आपला. आपला. सो स्वीट हा. एवढं. हो मग या महालाचा तू राजा आणि मी राणी. अगं भुवन आणि धर्मेश सुद्धा आहे तिथे. अय्या त्या दोघांना मी विसरूनच गेले होते. अरे काय सांगतेस. असू दे होत असं कधी कधी. असू देत ना पण ते दोघे असलेत म्हणून काय झालं. त्यांना त्यांचे 2 बेडरूम आहेत ना. हो, मग मी तुझ्यासाठी ना असं छान छान नाश्ता करून घेऊन येईल. अगं एका जागेवर उभे राहून बोल ना. बस तिथे. अरे बाबा आत्ता नाही. जेव्हा लग्न करून मी या घरात येईन ना तेव्हा तुला म्हणेल की बस इथे आणि नाश्ता करून घे. अच्छा असं होय. बरं तुझं नाश्त्याचं आटपलं असेल तर तुला सुचवायचं होतं. आता काय बरं सुचवायचं आहे. आत्ता काय सुचणार. बरं बोल. आता दुसरं काही नाही. हे सगळं तू एकूण नाही करायचं. तर तुम्ही तिघी मिळून. तिघी कोण तिघी म्हणजे तू. अगं दरवेळेस आणि भुवन सुद्धा आहेत ना इथे. पण त्याची लग्न होणार नाहीत का. अय्या हे सुद्धा विसरले तुम्ही. आहे हे पण विसरते. असू दे. अरे असू दे काय. पण होतं असं कधी. पण आम्ही ना हे सगळं तिघी मिळून करू. अरे वा व्हेरी गुड. ए पण माझी एक अट आहे हा. अरे बापरे. काय झालं. तू अशी अटी घालायला लागलीस ना की धडकीच भरते. बरं बोल. हे बघ त्या दोघांच्या बायकांनी सुद्धा ना लग्नानंतर मला ताई म्हटलं पाहिजे. अरे वा बट नॉर्मल चालेल. मग चेंज करू का. नको हेच परवडेल. बरं त्यांना तुला ताई मला सांगे ना. मग त्या दोघांना काय म्हणायला सांगू. वहिनी म्हटलं तर चालेल मला. पण आई म्हटलेला ना जास्त आवडेल. हो विक्रम या घराला एका स्त्री बरोबर एका आईची कमी आणि ती कमतरता मला भरून काढायची. ए थँक्स बोलू नको सर. अरे माझं कर्तव्यच आहे ते. आणि तू जे माझ्यासाठी जे काही करतोस ना त्याच्या पुढे ते काहीच नाही. बस तू कधी दुखवला जाणार नाहीस ना याची मला काळजी घ्यायची. ती तर तू नेहमीच घेशील ग. तेवढा विश्वास आहे माझा तुझ्याकडून. माझ्यावर एवढा विश्वास आहे ना म्हणून तर तू मला एकदम खूप 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 आवडतो. अगं खूप म्हणजे किती. एवढं मग एवढं मग एवढं. हो
हे दादी हे काय मग त्या हात मारणार ना बाबा माझी वाट पाहत असतील. चल बाय. निघतेस तू मग घरून घेऊन ठेवलंय तुला. काय रे हे विक्रम, चल निघू दे मला. बाय. वाजवून टाका. किती दिवस काय म्हणाला? नाही बाय बाय किती कामं पडली. लवकर आटप. अरे आपल्याला पण तयारी करायची आहे. कसली? अरे वाजवून टाक म्हणतोस ना. त्याला काय म्हणतो काय? मी म्हटलं लागलीच मनावर घेतला. होय सर, त्यांना तू सांगितलंस आणि मी ऐकणार नाही. होय खरं खरं काय खरं? जा तुझ्या कामाला जा. बरं बरं ती माझी कोण करणार आहे. विक्रम. अरे रोहित, अरे कसा आहेस? अरे ये बस, मी तुझ्यासाठी का सांगतो. तुझा पाहुणचार गेला खड्ड्यात. अरे रोहित काय झालं? आता असं का बोलतोय? लाज वाटत नाही तुला? माझ्या घरच्या इज्जतीवर नजर टाकण्याची हिंमत केलीस आणि तू मला विचारतोयस असं का बोलतोयस म्हणून? रोहित, अरे सभ्यता नावाचा काही प्रकार असतो हे तुला माहित नाही का? अरे आपण कोणाच्या घरात आहोत? काय बोलतोय याचा तुला भान नाही? मी तुला समजावायला आलोय. माझ्या बहिणीच्या आयुष्यातून बाजूला व्हायचं. आजी तुझं जे काय चाललंय ना ते थांबव. हे तू नाही समजवायचं. आज फक्त तुला समजवायला आलोय. माझ्या बहिणीच्या आयुष्यातून बाजूला व्हायचं, ते सुद्धा कायमचं. आणि नाही झालं तर मी बाजूला करेन तुला तिच्या आयुष्यातून या दुनियेतून. किती सोपं असलं एवढं बोलला. बोलण्याआधी कृती असते नेहमी माझी. पण तू धर्मेचा भाऊ आहेस म्हणून मित्रासाठी माणुसकी दाखवतोय. माझ्या वाकड्यात जाण्याआधी माझा बॅकग्राऊंड चेक कर. काय तुझं बॅकग्राऊंड सांग ना.
अरे कॉलेज खूप काही ऐकलं तुझ्याबद्दल. कॉलेजमध्ये असताना विनाकारण 2 मुलांच्या कानाखाली मारलं होतं. नाक्यावर उभं राहून मुलींची छेडाछेड करलं. अरे दुकानदाराने हप्ते दिले नाहीत की त्यांना मारहाण करणं. हा तुझा बॅकग्राऊंड आहे. अरे 7-8 टप्पूर सांगायचं असलं ना कुणी दादागिरी करू शकतो. बस अरे एवढंच माहितीये तुला. आणि मला वाटतं तेवढंही पुरेसं तुझ्यासाठी. माझ्या बहिणीवर प्रेम करून एक चूक केलेस मी आता माझ्या वाकड्यात जाऊन दुसरी चूक करतोयस. हे बघ, याला जर तू चूक मानणार असेल ना तर तिच्याशी लग्न करून तिसरी चूक करेन मी. लग्न? अरे लग्न तर होऊच देणार नाही. कोणत्याही परिस्थितीत होऊ देणार नाही. तेव्हा तन्वीला विसरून जा. तू म्हणतोस म्हणून? हो मी म्हणतोय म्हणून. कारण ती माझी बहीण आहे आणि माझी होणारी बायको. हे बस. माझ्या बहिणीचं नाव तुझ्याबरोबर जोडायचं नाही मला. हे सगळं आपण तुझ्या घरी जाऊन बोलूया का? नाही म्हणजे तिचे आई बाबा आणि तन्वी हे सर्वच असतील नाही का? मला कुणाबरोबर बोलायची गरज वाटत नाही. आई वडिलांबरोबर सुद्धा नाही. आणि तन्वी बरोबर सुद्धा नाही. तिचं लग्न कोठे आणि कसं करणार हे मी ठरवणार. अरे मोठा भाऊ म्हणून की त्यामध्ये तुझा स्वार्थ आहे म्हणून? म्हणजे काय म्हणायचंय तुला? मला वाटतं मला जे काही म्हणायचं आहे हे तुझ्या चांगलंच लक्षात आलं असेल. तुझ्या लक्षात आलंय का मी कोणत्या थराला जाऊ शकतो? अरे तू कुठेही जा, फक्त बहिणीचा आयुष्यपणा लावू नकोस म्हणजे झालं. आणि ही मी तुला आता फक्त विनंती करतोय. म्हणजे रोहितला धमकी देतोय तू? तुला काय हवं ते समज. कारण इथे तन्वीच्या आयुष्याचा प्रश्न आहे. तिच्या आयुष्याचा विचार करायला अरे आम्ही समर्थ आहोत. हे बघ, माझी आई बाबांविषयी शंका नाही. कारण ते आपल्या मुलीचाच विचार करतील, बऱ्याच विचार करतील. आणि मी माझ्या बहिणीचं भलं करू शकत नाही. हे तू तुझ्या मनाला विचार. अरे तुझा तो नागेश मित्र कसा आहे हे साऱ्या दुनियाला माहिती आहे. आणि तू तुझ्या फायद्यासाठी तन्वीचं लग्नाच्या नागेश बरोबर करायचं ठरवलंय. तुला थोडी पण लाज वाटत नाही का रे? आपली लाज काढायची नाही आधीच समजतोय तुला. मित्रांची काढताना मजा वाटते. तू प्रमाणापेक्षा जास्तच उद्देश करू लागलास. तुला मूर्ख वाटतो का मी? माझा निर्णय झालाय आणि मी माझ्या मित्राला शब्द दिलाय. हे बघ, कोणाला जास्त महत्व द्यायचं त्याचं ठरव. तुझ्या शब्दाला की बहिणीच्या भविष्याला? अरे बहिणीच्या सुखापेक्षा आणखी काय हवा तुझं करत भावाला? आईला मला वाटलं आतापर्यंत समजलं असेल. खूप चुकीचा समज आहे तुझा माझ्याविषयी. म्हणूनच लेक्चरवर लेक्चर काढत चाललंय. अरे ज्यांनी जन्माला घातलं त्या आई वडिलांनी सुद्धा कधीच समजावण्याचं धाडस नाही केलं. तेच तू कोण आहेस अजूनही कळलं नाही? मी फक्त माझा आहे. माझ्यासाठी कुणी महत्वाचं नाही, तन्वी सुद्धा नाही. देवा राम जरा, तू बोलायला खूप घाई करतो तो वाटत नाही तुला? मी असं करेन, मी तसं करेन, अगदी सर्व काही करशील. पण हे कसं तू विचारतो, तू आणि तन्वी यामध्ये आता मी असणार आहे. तेवढी संधी देईन तेव्हा ना. अरे स्वतःहून संकट ओढून येतोय. तुला अजूनही सांगतो, माझ्या बहिणीच्या आयुष्यातून वाजलो नाहीतर मार्शल माझ्या हातून. अरे इथपर्यंत येऊन पोहोचलास तू इथे का आलीस? ते तुला का सांगू मी? कोण आहेस कोण? इतक्यात विसरलीस भावाला? भावासारखा कधी वागल्यास का? मुकाट्याने घरी चला दी. कुठल्या अधिकाराने सांगतो मला? आता तन्वी प्लीज, आता तू तरी शांत राहा. थांब विक्रम, बोलू दे मला. अरे ना हैराण करून सोडलं या माणसाने. 4 पैसे कमवायचे ना तुला या माणसाला.
बस झाला हो बोललेस कसा याचा विचार करतेस ना हेच वागतो मी आणि तू एवढ्या सुखी संसाराची स्वप्न पाहू नकोस कारण ती मी लवकरच उद्ध्वस्त करणार आहे आणि मला मदत करणारा तुझाच भाऊ धर्मेश गुड बाय मिस्टर विक्रम रोहित अगं तन्वी तू तरी गप्प बसत होतोस ना आता उघडीच तुम्हाला घरी त्रास देईल काही नाही करणार मी पोलीस कंप्लेंट करेन ना याची पूर्ण खात्री आहे त्यात आणि जाऊ दे तशी ना आम्हाला आता सवय झाली आहे बरं निघूया ना आपण जायचंय आपल्याला एक काय रे विक्रम मूवीला जायचं ठरलं होतं ना आपल्याला अगं हो माझा काहीच प्रॉब्लेम नाही पण म्हटलं तुझा आत्ताच मूड खराब झालाय म्हणूनच तर म्हणते की आपण जाऊया मूवी ओके मी आलो तयार तू बस बरं तू असं कर आतमध्ये जाऊन कॉफी घे बरं तू घेणार आहेस का नको मला नको मी आलो अरे आताच येतोयस का? होय तू काय करते तिथे अरे काही नाही विक्रम तयार व्हायला गेलाय मी कॉफी बनवायला जात होते तुला कॉफी बनवता येते हो चालेल. तू घेणार आहेस का नाही नको तुला कॉफी छान बनवता येते की नाही माहित नाही पण तू दुसऱ्यांना चांगलंच बनवतेस म्हणजे हेच की आमच्या भाईवर काय जादू केली आहे हे मी तुला विचारू शकतो का हे बघ काय ते तू स्पष्ट बोल खरंच कळलं नसतं तर फार स्पष्ट मला मजा आली असती पण तुझं तसं नाही तुला सगळं कळतंय फक्त वळवून घेत नाहीयेस हे बघ तू आता नशेत आहेस तेव्हा पण नंतर बोल पण सुधी नाही तुमचं जे काय चाललंय ते उघड्या डोळ्याने बघू शकतो मी इतकी सुद्धा आहे मला तुझं काय चाललंय म्हणजे काय चाललंय माझं ते मी सांगू हो सांग ना म्हणजे मला सुद्धा कळू दे की इतका काय अभ्यास केलास तू माझा तुला समजायला जास्त वेळ नाही लागला मला अगं तुझ्यासारख्या गरीब मुली फक्त प्रॉपर्टी पैसा पाहूनच तर प्रेम करतात आणि तसंच तू केलंयस हे बघ हे विक्रमला करू दे आणि त्याला त्याचा पूर्ण अधिकार आहे या प्रॉपर्टीवर माझा सुद्धा अधिकार आहे अरे असं नाही पण हे तू मला का सांगतोय आणि हे बघ तुला असं वाटतंय का की मी प्रॉपर्टीसाठी विक्रम बरोबर लग्न करते अरे विक्रम तर माझ्यासाठी कोणी असेल काही असेल तुझ्यासाठी अगदी भगवान असेल आय डोंट केअर तो काय तुम्हाला रिंगाणा घालायचाय तो या घराबाहेर आला तू या घरात आलेली मला चालणार नाही न चालणं त्याचा तो बरंच काही आहे गरज आहे तर फक्त आपल्यामध्ये डोकवण्याची अरे माझी निवड जर तन्वीकडून या घराचा काहीच नुकसान होणार नाही याची तुला मी गॅरंटी देतो पण तुझ्या या वागण्याचा या घरच्यांना त्रास होणार नाही याची तू गॅरंटी देऊ शकतोस का बरं झालं तूच मान्य केलास म्हणजे माझा इथे तुम्हाला त्रास होतोय म्हणजे मी इथं राहू नये असं वाटत असेल तुम्हाला आणि जे कधी मनातच येत नाही तेच नेमकं बोलतोस तू आणि याचाच खूप त्रास होतोय मला आणि तसं मला बरंच काही वाटतं रे तू दारू तिला बंद करावं चुकीची संगत सोडून चांगली संगत करावी
लग्न करावं, सुखाचा संसार साठावा असं बरंच काही वाटतं. पण इथं माझ्यावरून काय फरक पडणार आहे? चल तन्वी. वा तन्वी वा, काय प्लॅन केलायस? मानलं पाहिजे तुला. हा काय बोलतोय? अगं तुझ्या भावाचा खास मित्र आहे हा. मग याची मतं वेगळी कशी असणार? दुसऱ्यांच्या उजळीला पाणी पिणाऱ्यांना स्वतःची अशी मतं नसतात. चल तू. अरे हो, यायला थोडा उशीर होईल का? भाईचा समजा हल्ली भाईच्या मागे जास्त लूट चालले तुझी. अरे इतकं स्पष्ट बोललं तरी कळलं नाही का तुला? खरंच भैया, काही चुकलं का माझं? झाला इमोशनल ड्रामा चालू. जर मी तुला तुझी चूक दाखवली तर तू सुधारणार का? हो भैया, नक्की सुधारेल. काही चुकलं माझं? स्वतःला या घराचा समाजात समजायला लागलास तू. हे चुकलंय तुझं. नाही असं तुम्ही मला आसरा. मी नाही, बाईने आसरा दिलाय तुला आणि त्याचा तू आता फायदा घेतोय. या घरात तू एक आशिनीच आहेस, त्याचा विसर पडलाय तुला. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. मी तुमचा आशिक आहे ह्याचा विसर नाही पडलाय मला. आहे ना, मग मला सांग, हे घर सोडून कधी जातोय? का जायची इच्छा नाही? जाईनच लवकर. कॉलेजचं हे शेवटचं वर्ष आहे. रिझल्ट लागला की कुठेतरी जॉब बघतो आणि राहायची व्यवस्थाही करतो. जसं आतापर्यंत सांभाळला तसा अजून थोडे दिवस असा द्या, खूप मेहरबानी होईल. हा का मेहरबानीच्या गोष्टी करतोय? अरे आमच्या बाईने धर्मशाला उभारले ना, त्यातला हा एक हरवाम झाला. अरे त्याला म्हटलं या घरातून जातोयच घरी तर म्हणतो अजून थोडे दिवस सांभाळ. अरे जा म्हणून जाणार नाही, यांना लाता मारून बाहेर करायचं असतं, यांच्या विनंत्या स्वीकारत बसायचं नसतं. अरे मी तर केव्हा जगळून दिला सरे, यांच्या डोक्यावर बाईचाच आहे ना. अरे असू दे ना, तुझा बाई जर याला इथे ठेवून घेण्याचा निर्णय घेत असेल तर तो इथे राहू नये, हा निर्णय तूही घेऊ शकतो. हे घर तुझंही आहे, माझं आहे की नाही यात अजून मी शासकीयच आहे का? अरे वडिलोपार्जित घर ना तुमचं. नाही रे, हे खूप छोटं होतं, ते विकून हे मोठं घर घेतलं ना आमच्या आईने. अरे छोटं का होईना होत ना, मग या घरावर सुद्धा तुझा काय तू तुझ्या हक्कासाठी लढायला शिक. कुणाशी? भावंडाशी? अरे कसले भाऊ घेऊन बसलास? कुणीच कुणाचं नसतं. चल तुला समजावतो. कुठे यार? अरे अजून कुठे यार? नेहमीच्या ठिकाणी रसिका बार मध्ये ऑलरेडी खूप प्यायलोय मी. अरे चल यार, अरे चल थोडी थोडी अजून घेऊ. चल यार, ठीक आहे चल, खूप मजा करू. म्हणजे रोहितने आपल्या डाबाला सुरुवात केली, त्याचे प्रत्यक्ष काहीच चालत नाही असं दिसतात. तो प्रत्यक्षपणे गडे मारण्यास सुरुवात केली आणि त्याने धर्मेशचा वापर करायचा ठरवला. धर्मेश भैया त्याच्या गोड बोलण्याला बळी पडत गेला. रोहित एक एक फसा टाकत होता आणि धर्मेश भैया त्यामध्ये अडकत जात होता.
वाईवर सूर उगवण्यासाठी हाताशी धरलेला गणतो एक मोहराच होता. पण हे धर्मेश भयाच्या लक्षात येत होतं. आई मात्र अंधारात होता. तो त्याची जोडीदारी तन्वीसोबत लग्न करून संसार टाकण्यामध्ये गुंतला होता. आणि घडलं मात्र वेगळंच. आणि घडलं मात्र वेगळंच. लग्नाचे 4 तारखा काढले. आता फक्त हॉल कधी अवेलेबल आहे ते पाहू. मग त्यातून एक तारीख फिक्स करू. मग करता येईल ना? अरे हो हो हा पण त्या आधी सगळी सगळी रस्ते करून घेऊ आपण. हो हो अरे बा किरणची बसतो बोलते. अरे किरण सर मी तुझ्याशी नंतर बोलतो. अरे आपल्या मॅडम आलेत ना आणि त्यांना जरा मंगळसूत्राच्या डिझाईनचा कॅटलॉग दाखवतो. ओके बाय. अगं तन्वी बरं झाली तू आली. थांबा तुला कॅटलॉग दाखवतो. काय चाललंय तुझं? अगं काय म्हणजे अरे आपल्या लग्नाची तयारी. हे बघ असं लग्नाचे 4 डेट काढले. आता फक्त हॉल कधी अवेलेबल आहे ते पाहू आणि त्यातून एक तारीख फिक्स करू. पण त्याआधी आपण सगळी तुझी तयारी करून घेऊ. हा बस झाला. मला विचारलंस मला काय हवंय काय नकोय माझं म्हणणं काय याचा विचार केलास कधी की फक्त तुझीच मतं लागणारच माझ्यावर? नाही तरी अगं असं कसं. अगं हे सगळं तुझ्याशी डिस्कस करणारच होतो. हे वेळे काय झालं सगळं ठीक आहे ना? हो सगळं काही ठीक आहे. मग तू डिस्टर्ब का दिसते? काही नाही. बरोबर तू काय ठरवलंयस? अगं तसं अजून काही ठरवलं नाही. मग आता ठरवलं. ओके तर बरं मला सांग तू माझ्याशी लग्न करणार? ऑफकोर्स यार. आता हे काय तुझं विचारणं झालं. अगं तुझी तब्येत तर ठीक आहे ना? हो ठीक आहे. काही झालेलं नाहीये मला. मला फक्त एवढंच सांग की लग्न झाल्यानंतर आपण कुठे राहायचंय? कुठे म्हणजे? इथे अगं या घरात. कोण कोण? तू मी आणि फक्त तू आणि मी. काय? हो फक्त तू आणि मी. अगं तन्वी अगं तू पण ना पुन्हा मस्ती चालू केलीस ना? हे बघ मी मस्ती करत नाहीये. अगं तन्वी काय हा वेळेपणा. अगं माझे भाऊ सुद्धा राहतात तिथे. मग यापुढे राहणार नाहीच ते. त्यांची व्यवस्था कुठेतरी दुसरीकडे कर. म्हणजे आपल्या दोघांशिवाय मला या घरात कोणी नको. अगं तू काय बोलते ते तुला तरी कळतंय का? त्याच्या डोक्यात भाऊच नाही तर तो माझा प्रॉब्लेम नाहीये. पण त्या दोघांची व्यवस्था कुठेतरी दुसरीकडे कर. तन्वी प्लीज. अगं असं कसं करू मी? वाटलंच होतं मला. माझ्यापेक्षा तुला तुझे भाऊच जास्त प्रिय आहेत. अगं तन्वी असं काय करतेस? अगं तू पडेल होतीस ना या घरात तिथे पत्नीचं कर्तव्य नव्हे तर आईचं कर्तव्य पार पडेल म्हणून. हे बघ विक्रम मी या आधी काय म्हणत होते ना हे विचारत होतो. पण आत्ता काय म्हणते ना हे विचारत नाही. तन्वी प्लीज असं नको बोलू. अगं काय झालं ते सांग मला. काहीतरी कारण असल्याशिवाय तू असं बोलायची नाही. मला माहितीये. हे तन्वी अगं प्लीज सांग ना काय झालं ते. आय नो तू माझं खूप प्रेम करतेस. तू माझ्यासाठी काही करशील. मलाही वाटलं होतं की तूही माझ्यासाठी काही करू शकतो. मग हे कर ना. अगं तन्वी काय झालं ते सांग ना. अगं धर्मेश काही बोलला नसला तर तो जर तुला काही बोलला असेल ना तर मी त्याला समजावतो. हे बघ तन्वी तू अशी काय वागतेस
ते मला नाही कळत, कारण तुझे वागणंच नव्हे. हे तुझं वागणं माझ्याही नौका आहे, कारण हा तुझा स्वभावच नाही. तेव्हा मेहरबानी कर आणि काय असेल ते सांग मला, त्यावर आपण नक्की सोल्युशन काढू. सोल्युशन काढायलाच सांगितलंय मी तुला. तुला तन्वी हवेत की तुझे भाऊ हवे? तन्वी प्लीज. मी माझी बाजू मांडते. विचार तुला करायचा आहे. विचार झालाय. थँक्स विक्रम. अगदी छान सोल्युशन दिलंस मला. ग्रेट विक्रम, ग्रेट. हे बघ तू, मी तुलाही सोडू शकत नाही आणि बस झालं. आता काही बोलायची काही गरज नाहीये, कारण आता यापुढे तुझा मार्ग वेगळा असेल आणि माझा मार्ग वेगळा असेल. हे लक्षात असू दे तुझ्या. काम कर मी. बाकी मी एकदा तुझ्यावर सोडतो. निर्णय झालाय. छान छान सोल्युशन दिलंस. पण हे बघ, पण मी पण माझ्या मतांवर ठाम आहे एवढं लक्षात असू दे तुझ्या. समजलं? तन्वी, तन्वी राम, तुझी प्लीज. तन्वी असं नका करू. तन्वी, तन्वी. सगळे येण्याच्या आत आपली काली वृत्ती घेऊया. तमासाठी रिहर्सल. मग रेसनचा करायचा विचित्र असतो होळी रिहर्सल असण्याची रेसन. हो तुम्हाला सांगता समजावून. अगोदर राजकुमार आता हवालदाराचं काम देणार म्हणून ते राजकुमाराने हवालदाराचं सगळं भाषण पाठ केलं मला. पण काय मी उपयोग झाला नाही. काय झालं? हो डोक्याला खोका झाला माझ्या. आता आमचा डायरेक्टर म्हणतो राक्षसाचं काम तू कर. अरे राक्षस आणि तू असा तुम्ही पण असा. अरे मग काय करू? अरे राक्षसाची पुऱ्या तुझ्यापेक्षा मोठी असतात आणि तू राक्षस. असू दे हो. आता त्यांनी सांगितलं तसं करायचं. आपल्याला काय करायचा? बरं तुम्ही माझं एक काम करा. माझी रेसल तुम्ही घ्या. मी करेल. तुम्ही राजकुमार करायचं, मला घाबरायचं. मी तुला घाबरायचं का? हो मी तुम्हाला किडलॅप केलं. काय केलंय? हो की पळवून आणलंय राहणार. मग तुम्ही ओरडायचं मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा. मी ओरडायचं का? तू काय करणार आहे? तसलं मी काय करणार नाही. अहो एकदम सोपा. मी तुम्हाला सांगतो कसं करायचं. मला वाचवा, मला वाचवा. तुला काय मूर्ख वाटतो का? याच्यात मला काय समजत दुसरं कोणाला तरी नक्की विचार. इकडे
लहान असताना कधी डोक्याला आपटलेला होतास का? काय आठवत नाही हो. डोक्याला आपटलेला होता. चला तुम्हाला कसा करला हो? ती लकडी माहित आहे मला. काय लपडी? अहो त्यात आमच्या काशी. तुम्हाला काहीच माहित नाही. येणार तुम्ही काशी नाही. वासंती, शेवंती, जयवंती, बबीता, बबली. तुझी लकडी. हो मग काय झाला? या कसं गावच्या आहे. म्हणजे इकडे पण आहेत का? वय बा आल्या आल्या 2 पटवल्या बघा. चांगलं केलं. तुला एवढी मागणी तरी असेल नाही आल्या तिथून. इकडे येऊन सुद्धा पुन्हा तेच धंदे तुझे. तिच्याची खोड गेल्याशिवाय जाते का कधी? मला इकडे पण खाना मारायची. तेव्हा तर तेव्हा बघू. पण तुम्हाला सांगता अहो ही मुंबईची लपडी अशी काय हो? अहो ती उर्मी मला बोली फिरायला जाऊ. ती आहे एक मला भारी चौकशी आहे. काय नाही तर मी काय म्हणत होता ती उर्मी मला बोलली फिरायला जाऊ म्हणून. कुठं जागाच नाही. सगळी एक एक पावलावर विटीत घेऊन बसलेली. त्याचा यो बघतोय त्याचा तो बघतोय. विपरीत काय का? अरे ही मुंबई आहे. इथे कुणाला कुणाची पडलेली नसते. जो जो आपल्या दुनियेत असतो. अहो मग हे असा करायचा? अहो एवढी जवळ जवळ असतात की बाजूने तिच्या अंगावर हात मिळवला तर घेऊन बसला की हरी करायचा नाही. एकदम विचित्र माणूस आहेस रे तू. गावात नसेल भावना नाही बघा. अख्ख्या रानात बघत बघा. बघायला दुसरा तिथं कोणीच नाही. रे काही मूर्खासारखा बोलतोयस तू. अरे तो दुनियेचा शान आहे. त्याचे अनुभव ऐकून घे. तुझ्या कामाला येतील. किती रात तुला आहे. त्याचं एक म्हटलं म्हणजे मला ऐकावं असा अर्थ होत नाही याचा. ओ याच्या नादाला काय लागतं? याचा नाव नाही. लगेच दरम्यान बाबूंना सांगताय की आपण जेवणात बघायला का केशव अगदी खरं तेच बोलला. पण ते तुला कळलं नाही का? तुझी इतकी माहिती आहे मला. पूर्ण माहिती नसेल तेव्हा माझा पूर्ण अभ्यास कर. तुझं काम सोपं होईल. नाही कळलं काम सांगतो. महेश इथं राहिला आणि तू इथे आलेला धर्मेशला आवडत नाही. अगदी बरोबर बोललात. अरे माझे तुला इथे मित्र आहेत. अजून काय बोलायला बघ. म्हणूनच म्हणावतो माझा पूर्ण अभ्यास कर. नाहीतर सगळ्यात बेस्ट तू तुझ्या करिअरवर फोकस कर. चुकात राशील. तो दरम्यान आणि आम्ही बघून घेऊ. तुझा काय संबंध? मित्र आहे मी त्याचा. आणि मित्राचे संबंध जीवाला जीव देण्यासाठी असतात. अगदी बरोबर बोललात. माझे सुद्धा इथे मित्र आहेत. अजून काय बोलायला हवं? म्हणूनच म्हणालो होतो माझा पूर्ण अभ्यास कर. नाहीतर सगळ्यात बेस्ट तू तुझ्या करिअरवर फोकस कर. चुकात राशील. अरे 4 पिढ्या बसून खातील एवढा पैसा माझ्या बापाने कमवलाय. त्या पैशाचा जर वापर करायचा जर ठरवलं ना तर त्या उर्जीला आयुष्य अंधाराच्या कोठडीत चढायला लागेल. कळलं? अरे बाबा जा जा आता स्टेअरला. पण त्यासाठी बळी कुणाचा देतोय? तुझा आई बापाचा की बहिणीचा? म्हणून सांगतोय आपल्या अवकाशात राहा. तुझी काय अवकात? अरे आठवड्याचे कपडे सुद्धा स्वतःचे कमायचे नाहीत.
ये तुझ्या अवतार विक्रम तू माझ्या घरात आहे याचा भान ठेव. अरे आकाश, अरे अशा लोकांच्या नादाला लागू आपण आपली लाईफ डिस्टर्ब नाही करून घ्यायची. ओके बाई बाय. कारण तू आता एकटा पडत चालायस. चिडचिड तर होणारच आहे. तुला म्हणालो होतं ना माझ्या वाकड्यात जाऊ नकोस. तन्वीला अखेर दूर केली ना तुझ्यापासून. तन्वीला माझ्यापासून कुणी दूर करू शकत नाही, अगदी तू सुद्धा. अजून तुझ्यावर भरोसा. च्या आईला तुझा प्रॉब्लेम काय रे. तो तुझ्या नाही लक्षात येणार. अरे दुसऱ्यांना अडचणीत आणण्यापलीकडे कधी काय केलंच का तू. पण एक मात्र निश्चित, एक दिवस तू स्वतःसाठी प्रॉब्लेम बनणार आहेस. विक्रम तू आता दुसऱ्यांची भविष्यवाणी करायला लागलायस. नेमकंच काय होतंय तुला. तुझं मानसिक संतुलन बिघडायची लक्षणं तर नाहीत ना. असं असेल तर तुला काउन्सिलिंगची गरज आहे. अरे सगळं स्वतःच करू. तू काय तुझ्या मनाचं समाधान करून घेतोय. मी केव्हा समाधानी झालोय तुला हरलेला पाहून. हे पण तू ठरून मोकळा झाला. अरे तुझ्या अकलीची टीम करावी ही तुला धक्के मारून धक्के मारून बाहेर काढायला मी तुझ्याकडे आलो नाही. मी माझ्या मित्राकडे आलोय. तुझा मित्र माझा भाऊ आहे हे तू विसरतोय. तुला तो भाऊ म्हणत नाही. अरे हे तू विसरतोयस. तो या घरचा वाद आहे. दोन भावात याला गैरसमज आहे. तो आम्ही आमच्यापर्यंत सोडू. कधी सांग कधी. तोपर्यंत उद्ध्वस्त झालेलं असेल सगळं. अरे जमा जगायचं सोड आणि तू जरा तुझ्या घराकडे लक्ष दे. अरे विचार त्या बापांना या वयात मरमर काम करावं लागतं. अरे आता जरा विचार कर. सल्ले नको द्या मला. कोणत्या अधिकाराने सल्ले दोष मला. माझ्या घरात तुझी लुटबड नकोय. तू देख हे चालवलं त्याचं काय. अरे या आधी तन्वीचा मुद्दा पुढे ठेवून या घरात येत होता. आता कोणता मुद्दा घेऊन आलाय. तू माझ्या डोक्यात गेलायस. सरळ संगतीला कळत नव्हतं. उलट मला शानपणा शिकवायला गेलायस. नको नको ते बोलू लागलायस. त्यामुळे कायम डोक्यात गेलायस तू माझ्या. डोक्यातच ठेव. डोक्यावर बसायला देऊ नकोस. आता शांतच राहू दे. तुला सिरियसली घ्यायला मला भाग पाडू नकोस. आता सगळे मुद्दे संपतील, वादही संपेल आणि तूही संपशील. मला संपवणार तू. तुला माहिती आहे विक्रम पाण्याबाहेर आलेला मासा जास्त वेळ जगत नाही. काही क्षणात तडफडून बसतो. मला वाटतं तुझी अवस्था त्याच माशाप्रमाणे झाली. बाकी तुला जगायला येणार नाही आणि मरायलाही. मधल्या मध्ये तडफडवणार आहे तुला. अरे उकीड उगाची सवय झाल्या पुसळ करू. आपण त्याच मार. विक्रम हे बघ संयमाने घेतोय. माझी कमजोरी समजू नकोस. वेळ आली तर इतिहास गाडी तुला. आहे माझ्या मित्राचा अपमान झालेला मी सहन करणार नाही. पण आपल्या भाईच्या अंगावर आले तुला सहन झालं आणि कोणाच्या अपमानाच्या गोष्टी करतोस रे. याच्या अपमान व्हायला याला प्रथम मान आहे का ते पहा. सॉरी रोहित. अरे प्रत्येक वेळी हा भाई तुझा अपमान करतो आणि मी काहीच करू शकत नाही. अरे छोड यार काय इतकं मनाला लावून देतोस. तुझा भाई त्याच्या जागी आणि आपण आपल्या जागी. अरे सर्वांनी दिमाग खराब करून ठेवला यार. का हे घरचे पण तसेच आणि ती साली विद्या पण तशीच. का काय झालं. अरे विद्याने काय केलं. जास्त नाटक केली ना तिला पण मारून टाकेन मी. अरे धर्मेश काय झालं ते तरी सांग. अरे एवढ्या का वाईट लागलाय. एवढे दिवस चाली माझ्या मागे मागे लागली होती आणि आता लग्नाचं बोललं तर सरळ नाही म्हणते. अरे असं कसं म्हणेल ती. म्हणजे मी खोटं बोलतोय का.
अरे तसं नाही म्हणायचं मला, पण एकदा काय म्हणते जाणून घे. अरे म्हणते तुझ्याकडे असं स्वतःचा काय आहे, तर मी का करू विचार तुझा. म्हणजे हे घर तुझं आहे ते तिला माहित नाही का. सगळं माहिती आहे तिला, पण मी स्वतंत्र घर घ्यावं असं वाटतंय तिचा. चुकीचा घर नाही ना रोहित. अरे असतात त्याच्या अपेक्षा, पण आपण समजावू तिला, खूप समजावला तिला, पण ती एकच घेऊन बसलीये स्वतंत्र घर. याआधी असं बोलली नव्हती. याआधी तिला मी इम्पॉर्टंट होतो आणि आता हरामखोर आली. मला वाटतं हे तिचं डोकं नाही, कदाचित तुझ्या आईने तर नाही ना बसवलं. कोणी असू दे, मी कुणाला सोडणार नाही आणि तिला तर नाहीच नाही. त्यापेक्षा अरे तू विद्याचं म्हणजे काय लक्षात घेत नाही. म्हणजे ती म्हणेल तसं मी करू काय कधे. अरे तसाही तुझा विचार करायला तिच्याशिवाय कोणी आहे का दुसरं. थोडा विचार कर. आता सुद्धा तू तुझ्या द्वारेचा विचार करते. अरे पण तुझ्या लक्षात येत नाही रे. समजलं नाही मला. अरे हाच तर तुझा प्रॉब्लेम आहे बघ. ती तुझ्याकडे घर मागते म्हणजे या घराच्या इच्छासाठी माईच्या मागे लागून स्वतंत्र घर करायचं असं तिला सुचवायचं असेल. पण तू जास्त विचार करू नकोस. भाऊ तुझे गेले तरी सांगतील, पण विद्या तुझ्या आयुष्यातून जाऊ देऊ नकोस. म्हणून अरे आजच या घराकडे विक्रमचा हिस्सा माग. रोहित, लाज नाही वाटत तुला दुसऱ्याला त्या खाण्याडे सल्ल्या देण्यापेक्षा जा कुठेतरी जाऊन घेऊ देस. बस तुम्ही मला फक्त हेच सल्ले द्या. अरे जिवंत असून तुझा काय उपयोग आहे. पाहिलंस हा बाप माझा. अरे दुनियेत पहिला बाप असेल जो मुलासाठी उदंड आयुष्य मागाय सोडून त्याच्या मरणाची वाट पाहतोय. अरे अभिमानाने मान्य करीन मी. अरे या साऱ्या जगाला ओरडून सांगेन होय या नालायक मुलाचा मी बाप आहे म्हणून. पण तुझा बाप असलेला पश्चाताप होतोय रे मला. अरे आम्हाला त्रास देतोय. निदान यांना तरी सुखाने जगू दे. अरे यांचं तरी घर अबाधित राहू दे. जा जातो इथून. रमेश तुला मी भेटतो नंतर. रमेश, एक बाप आपल्या मुलाच्या मरणाबद्दल बोलतोय. तो अत्याचा पश्चाताप झालाय म्हणतोय. यावरून समाज तू कुणाबरोबर दोस्ती करतोय ते. अरे मुलं कसे असतील ना तरी त्यांच्याविषयी आई वडिलांचे मत वाईट नसतात रे. पण आमचा नाईलाज झालाय रे. अरे 4 पैशासाठी आई हा उचलणाऱ्या या मुलाला काय म्हणशील तू. हे सगळं तुम्ही मला का सांगताय. कारण तुझी संगत चुकीची आहे रे. तू चांगल्याकडे दुर्लक्ष करतोस. अच्छा नालायक मुलाचं ऐकून तू तुझ्या देवा समान भावाला दुखू पाहतोयस रे. अरे घर तुटणं म्हणजे काय आहे ना या म्हाताऱ्याने भोगलंय आणि अजूनही भोगतोय रे. म्हणून माझी विनंती समज. हे बघा काका, तुम्हाला जे काय बोलायचं होतं ते तुम्ही बोललाय आणि ते मी ऐकायलाच पाहिजे असा आग्रह करू नका. कारण मी इथे कुणाचा गुलाम नाही. अरे मी विनंती केली रे, आग्रह नाही केला. अरे भाऊ पासून वेगळं व्हायला आणि हे घर तुटायला जर माझा पोरका जर कारणीभूत असेल ना तर ते सहन होणार नाही रे मला. कारण कितीही नाही म्हटलं ना तरी तो माझा मुलगा आहे हे सत्य मी नाकारू शकत नाही रे. हे सत्य मी नाकारू शकत नाही. तो तुमचा प्रॉब्लेम आहे आणि आमच्या वादाला कारण रोहित आहे हे तुम्हाला कोणी सांगितलं. अरे आता पाहिलं आणि ऐकलं सुद्धा रे. यावरून तुम्ही अंदाज लावू नका. आमच्या वादाचं कारण वेगळं आहे आणि मी कुणाच्या सांगण्याने भरकटणारा नाहीये. कारण मला माझे स्वतःचे निर्णय घेता येतात. मला माझी मतं आहेत. अरे मग भावाविषयी अशी मतं का तुझी. एक मिनिट, तुम्ही माझ्या भावाचं वकील म्हणून घेतलाय का. आणि घेतला असाल तर मी ऐकायला तुमचा बांधील की नाही. मी कुणाचंच वकील पत्र घेतलेलं नाही रे. अरे पण धर्मेश फक्त यावर विचार व्हावा
असा माझा आग्रह आहे रे. पण मला एक कळत नाहीये, तुमचा संबंध काय? कोण लागता तुम्ही आमचे? अरे जिथं संबंध आहे त्यांचा तरी तू कुठं ऐकतोस रे? अरे चांगला सांगणारा ना आणि चांगला मार्ग दाखवणारा हा आपल्या ताकदला हवा असं का? हे बघा का, मी माझा रस्ता निवडलाय आणि त्या रस्त्यावरचा मी वाट सुरू नाही. त्यामुळे मला वाट दाखवण्याचा प्रयत्न करू नका आणि माझ्या वाटेलाही जाऊ नका. वाट लावू सोडेन. अरे नको इतका संताप करूस रे. अरे तुझं हे आव्हान पेलायला या म्हाताऱ्याच्या ताकद नाही रे. अरे मुलासारखा आहे म्हणून सांगितलं. माफ कर मला. आले आपल्या कामाचं बोलला असता तर आता हात जोडायची वेळ आली नसती तुमच्यावर. कामाचं अरे तो एक भाग होता रे. असो, बापाने मुलाची माफी मागितली तर मुलगा काय महान होत नाही किंवा बाप लहान होत नाही रे. तुमचं झालं असेल तर येऊ मी, कारण तुमचं फालतू तत्वज्ञान ऐकायला मला वेळ नाही. बरोबर आहे. तू काय ऐकून घेशील? तुझी तर आता ऐकवायची वेळ झाली असेल ना. वन भावाशी बोलतोय त्याचा भान ठेव. अरे बापाच्या वयाशी माणसाशी बोलताना तू भान ठेवलंस का? तुला पण आला यांचा फुलका, मग यांचा फालतू तत्वज्ञान तू ऐकत बस. अरे यांच्या पायावर नतमस्तक व्हावे एवढे मान आहे काका, आणि तू त्यांना आपल्याच घरात अपमानित करताय. भैया, अरे तुझ्या मनाला काहीच कसं नाही रे वाटत. यापुढे एक शब्द तरी बोलत ना, मोबाईल फोडून टाका तुझा. अरे तुम्ही आपापल्यात वाद करू नका रे. हे बघ आहे तुमचं. आणि वाद लावून द्यायचा आणि वाद करू नका म्हणून जायचं. अरे पण तू पुन्हा काकाचा आपण काय करतोय? मग त्याने दुसऱ्याच्या घरात बाण मिळेल असं तो गावा. भैया भैया काय बोलावं या माणसाला? काका प्लीज तुम्ही मनाला लावून घेऊ नका. त्यांच्या वतीने मी तुमची माफी मागतो. नाही बोल. अरे तू कशाला माफी मागतोय? अरे तिथं माझ्या पोटच्या पोराने आतापर्यंत ऐकलं नाही आणि मी चाललोय जगाला शहाणपणा शिकवायला. नका हो काका असं बोलू. अहो तो स्वतःच्या भावाशी नीट बोलत नाही तर इतरांशी तरी काय बोलणार? जाऊ द्या, तुम्ही नका म्हणालो. तुम्ही बघा, मी तुमच्यासाठी मस्त चहा बनवतो. अरे नको, तसा मी चहा कमी केला. अरे मी विक्रमला भेटायला आलो. तो जर घरात असेल ना तर पाठवून दे. अच्छा ठीक आहे, बाईला पाठवतो. काका भाई येतो ताई. बाबा तुम्ही केव्हा आला? अरे ये बैठ. अरे झाला थोडा वेळ. अरे तू जेव्हा आलास ना त्यावेळेस तन्वीची आई घरात होती, त्यामुळे काय बोलता आलं नाही म्हणून म्हटलं जावं. ओ बाबा, तुम्ही का त्रास घेतला? मला परत बोलवलं असतं तर मी आलो असतो. अरे तू दररोज जरी आलास ना तरी आम्हाला नको असं नाही आहे रे. पण मला जे काय बोलायचं ना तर तन्वीच्या आईच्या पुढ्यात बोलता येणार नाही. काय बोलत बाबा तुम्हाला? बोला ना. माहित नाही, मी तुझ्यावर शंका घेतोय, अविश्वास दाखवतोय की मी चुकीचा आहे. ओ बाबा, तुम्ही चुकीचं नाही होऊ शकत. बोला, तुम्हाला काय बोलायचं ते बोला. मी तुला आधीपासून ओळखतो. तन्वी आणि तू एकामेकाला पसंत करताय हे ज्या वेळेला मला कळलं त्या वेळेला तन्वीची मला अभिमान वाटला. माझी पोरगी एका चांगल्या घरात जाणार याचा आनंदही झाला मला. मग आता असं काय ऐकायला मिळतंय? काय झालं तुमच्यात? काय वाद झाले काय रे? ओ बाबा, काही झालेलं नाही आणि तुम्ही नक्कीच काय विचार करू. मग तन्वी अशी का वागते? या आधी घरात तुझ्याशिवाय दुसरा विचारच नसायचा आणि आता तुझा विषय काढला ना की ती टाळण्याचा प्रयत्न करते. हा, थोडी रागवली ती माझ्यावर आणि तो तिचा अधिकारच आहे. हो, हक्काने ती रागू शकते माझ्यावर. अरे रागवणं वेगळं आणि तिरस्कार करणं वेगळं. नाही बाबा, हो तन्वी तिरस्कार माझं नाही करू शकत. अहो, एवढा विश्वास आहे माझा तिच्यावर. अरे विचारलं तर काहीच सांगित नाही आणि मी अशी वागते हे कोणाला सांगू नको अशीही म्हणते. अरे तिच्या डोक्यात नेमकं काय चाललंय काहीच कळत नाही. बाबा, हे काही असेल त्यावर तिला विचार करू द्या.
आणि तेवढा वेळ देऊ पण तुला. अरे वेळ देऊन वेळ वाया जायची भीती वाटते रे मला. हो असं काहीच होणार नाही. आणि तुम्ही नकाच काय काळजी करू. तू समजदार आहे, माझी तन्वी समजदार आहे. मग नेमकं झाले तरी काय? कोण कुणाला बोललंय, कुणाचं काय चुकलंय काही कळत नाही मला. मग कुणाचं काही चुकलं नाही. आणि तुम्ही नकाच काय विचार करू. हे बघ, तुझी जर काय चुकलं असेल ना तर तू 2 पावलं पुढे होऊन तिला समजून घे. ती ह्या घरात यावी ही माझ्या आयुष्यातली एकमेव समाधानकारक गोष्ट आहे रे. मेहरबानी होईल, मी हात जोडतो तुझ्या समोर. बाबा हे काय करतात. विश्वास आहे ना माझ्यावर. अरे म्हणूनच आलो तुझ्यावर. अरे ती चुकी झालेली मला पाहिजे आहे रे. येतो मी. केशव सरळ बघितलं तरी हे केशव काय साहेब मला बोलावला? का? अरे हो तुलाच बोलवलं. भाऊ साहेब माझा काय चुकला काय? जरा मी आतमध्ये कामात होता ना तेव्हा काय ऐकायला आला नाही. अरे किती बोलतोस रे तू. हो त्याचा काय झाला माहिती आहे? नाही काय नाही. अरे धर्मेश कुठे गेला रे. अड्ड्यावर नाही म्हणजे कट्टेवर मित्रांबरोबर बसले असतील. तुला काही सांगून गेला का. नाही त्याने काही सांगितलं नाही आणि मी पण काही विचारलं नाही. कशाला उगाच आपलं थोपाड फुटायचं. चालत तुझं. हे बघ अरे खाली जाऊन गाडी साफ करून ठेव. थोड्या वेळानं मला बाहेर जायचंय. कुठं नाही कुठं गाडी लावली. वर टेरेसवर जा आता. तेव्हा साफसफाई चालली. काय बोलला रे. काय नाही राम केशव आज कोणत्या केल्या कामाचा तुला मी तुझा पगार देतो. उद्या सकाळी तू मला ते दिसता कामा नाही. साहेब माफ करा. अरे प्रत्येक गोष्टीला एक लिमिट असतं. कधी कुठे काय बोलायचं याचं तुला भान नाही. अरे बालपणचा मित्र आहे का मी तुझ्या. जा काम कर. हे तन्वी कशी आहेस. तन्वी बघ तुझ्यासाठी कॉफी आणतो. नाही नको मला. कसा आहेस. मी विचारलं कसा आहेस. ठीक आहे. आई म्हणत होती की तू घरी येऊन गेलास म्हणून. हो खूप दिवस आई बाबांना भेटलो नव्हतो ना. आई बाबांना भेटायला नव्हतंस की मला भेटायला. आई बाबांना आणि थोड्या वेळापूर्वी बाबाचे येऊन गेले. ओके मग काय म्हणत होते बाबा. काहीच नाही. माझ्याविषयी कोणाच काही सांगायचं नाही असं सांगितलं. ते काय विचार सांगणार. मग मी सांगते आता. पुढच्या 10 दिवसात मी हे शहर सोडते. लग्न ठरलंय माझं. आई बाबांचं ऐकताय. मल्टीनॅशनल कंपनीत फायनान्स मॅनेजर आहे. दिसायलाही सुंदर आहे. स्वतंत्र फ्लॅट आहे, गाडी आहे. कशाची म्हणून कमतरता नाही. म्हणून लगेच होकार देऊन टाकला. पण विक्रम लग्नाला तुला बोलवलं असता. पण त्याचं काय माहितीये का. लग्नाला त्यांनी एकदम VIP लोकांनाच बोलवलंय. नाहीतर तुला सांगितलं असता. सॉरी हा विक्रम. ए विक्रम. बोल. अरे बोलली मी. हो ऐकलं मी. मग काय ऐकलंस तू. हेच तू 10 दिवसांनी घर सोडते. तुझं लग्न ठरलंय. पुढे काय बोलली. पुढे तू कुठे काय बोलली. तू बोलल्यासारखं करत होती आणि मी ऐकल्यासारखं करत होतो. तेव्हा तू काय बोलली आणि मी काय ऐकलं. डझंट मॅटर. एनिवे विश यू ऑल द बेस्ट.
थँक्स विक्रम. बाय द वे तुझा काय विचार आहे? बरं तुला तयारी करायची असेल ना? नाही म्हणजे कमी दिवस राहिले. ऍक्च्युली खूप कमीच दिवस राहिले. नंतर कधी भेटणं होणार नाही ना म्हणून म्हटलं भेटून जा. काळजी घे स्वतःची. अरे अफकोर्स यार, हे तू कशाला सांगायला हवं? अरे आता माझी काळजी घ्यायला माझा होणारा नवरा आहे ना. अरे विक्रम तुला सांगते, मी कुठे एकटी बाहेर पडली ना की मला लगेच फोन करणार आणि विचारणार, ए तू व्यवस्थित पोहोचलीस का, तुला काही त्रास झाला नाही ना, काही खाल्लंस का, पेललंस का, वगैरे वगैरे वगैरे. नशीब आहे. काही नशीब वगैरे काही नसतं रे. आपण ना फक्त निर्णय घ्यायचे असतात. माणसाने कसं असतं, प्रॅक्टिकल असलं पाहिजे. बघ म्हणजे कसं? आता माझाच घे ना, मला फ्रीडम हवा होता, तो मला मिळाला. कसं आहे ना विक्रम, आपल्याला ना लाईफकडे बघण्याचा ना दृष्टिकोन बदलता आला पाहिजे. झटपट निर्णय घेण्याची ना माणसामध्ये क्षमता असली पाहिजे. ह्या प्रेम वगैरे ना आपल्या सगळ्या बोगस गोष्टी आहेत. अच्छा, म्हणजे तुझ्या दृष्टीने भावनेला काहीच किंमत नाही. एखाद्याला आपण जीव लावतो, त्या व्यक्तीशिवाय आपण आपलं जगणं विसरतो. त्या फिलिंग्सला काहीच महत्व नाही. स्वतःपेक्षा जास्त जपून मेंटेन केलेली नाती हे सगळं बोगस नाही का? कोणाच्या आयुष्यात केव्हाही यावं आणि आपल्या मनाला वाटत तेव्हा निघून जावं. बिकॉज ऑफ प्रॅक्टिकल लाईफ इथे भावनेला किंमत नाही का? प्रेम भावना विक्रम, अरे प्रेम भावना कवटांपासून ना पोट नाही भरते. जगायला ना पैसा लागतो, पैसा. असा कितीचा पैसा लागतो का जगायला? आणि अजून काय काय लागतं? गाडी, बंगला, नोकर, चाकर. आता या झाला माणसाच्या गरजा, आणि गरजा कधी संपत नाही. या सगळ्यांच्या मागे धावताना भावना शून्य होणार असून त्या सोपीसमध्ये तुला वस्तू ना आपल्यात फरक तो काय? त्या वस्तूंनाही चांगलीच किंमत येते शोभा आणण्याची. तुमच्यासारखी कमजोर मनाची माणसांना असा विचार करू शकतात. म्हणजे भावनेला जखडून बसणारे ना हे असं तुझ्यासारखे लेक्चर देतात. सॉरी तर खरं म्हणजे माझं चुकलं. ऐकून घेणाऱ्याची ऐकण्याची सुरुवात नसली की बोलणाऱ्याने आवडतं किंवा हे योग्य. कोणाचं मन दुखवलं जाईल याची भान न ठेवता बोलणाऱ्याने ऐकून घेण्याची पण हिंमत ठेवावी. जा, खुश राहा. सखे तू निघून गेली सदूर, सखे तू निघून गेली सदूर. आयुष्याचा हरवला गसूर, सखे तू निघून गेली सदूर, सखे तू निघून गेली सदूर. कुठे हरवली वचने सारी,